नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं पुनश्च द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. अपार आय डी जनरेट करत असताना भरपूर समस्यांना आपल्या सर्वांना तोंड द्यावं लागतं. त्यासाठी एक महत्त्वाची सूचना किंवा खास करून त्या सर्व समस्येवरती एक उपाय आहेत. ते म्हणजे जेव्हा आपण विद्यार्थ्यांचा कन्सेंट फॉर्म भरतो तेव्हा कशा प्रकारे त्यामध्ये बदल करून आणि खास करून कशा प्रकारे आपण त्यामध्ये माहिती भरू शकतो आणि आपला अपार आय डी विद्यार्थ्यांचा जनरेट करू शकतो. उदाहरणार्थ, ही विद्यार्थिनी अक्षता श्याम कुवर आहेत. या विद्यार्थिनीचं नाव श्याम, वडिलांचं नाव टाकलं आपण राजाराम कुवर. उदाहरणार्थ आपण हे टाकतोय सर्व. त्यानंतर आधार 851477. अशा प्रकारे आपण आधार नंबर टाकल्यानंतर प्लेस ऑफ द फिजिकल कन्सेंट विद्यालयाचं पूर्ण नाव टाका किंवा फक्त गावाचं नाव टाकलं तरी चालेल. त्यानंतर डेट अशी टाकणार. पुढे सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस होतो, अशा प्रकारचा एक मेसेज होतो. अपार सर्व्हिस एरर, यू हॅव रेज द मॅक्झिमम अकाउंट लिमिट फॉर धिस मोबाईल नंबर, प्लीज ट्राय अ डिफरंट नंबर. याचा अर्थ असा की आपण दिलेल्या विद्यार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये, जनरल प्रोफाईलमध्ये जो मोबाईल क्रमांक टाकला आहे तोच मोबाईल क्रमांक भरपूर विद्यार्थ्यांना आहे. त्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे आपण पुनश्च विद्यार्थ्याच्या जनरल प्रोफाईलवरती इथे समोरचं इंटरफेस दिसतं तिथं क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर फक्त आपल्याला दुसरं काहीच काम करायचं नाही, तर फक्त विद्यार्थ्याचा हा मोबाईल नंबर आहे तो बदलून टाकायचा आहे. उदाहरणार्थ, मोबाईल नंबर हा बदलून टाकायचा आहे. जो विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर असेल तो किंवा पालकांचा आपण घेतलेला असेल तो मोबाईल नंबर टाका आणि सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्यानंतर परत आपण बॅक जाऊ शकता. बॅक गेल्यानंतर सेम विद्यार्थ्याचे अपार आय डी मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो विद्यार्थी निवडायचा आहे. अक्षता श्यामकुवर हा विद्यार्थी आहे आपल्यासमोर. आता आपण या विद्यार्थ्याला जनरेट करूया. श्याम कुवर, आधार नेम, आधार 851478955741. अशा प्रकारे त्याचा आधार नंबर टाकला आपण. त्यानंतर डेट आजची आणि सबमिट. अशा प्रकारे आपला अपार आय डी जनरेट होऊ शकतो. तर सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहेत की आपण अपार आय डी जनरेट करत असताना ज्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं की मोबाईल नंबर लिमिट जास्त प्रमाणात झालेलं असून, तर त्यासाठी फक्त आपल्याला विद्यार्थ्याच्या प्रोफाईलवरती जाऊन आपण आधार आय डी व खास करून मोबाईल नंबर हा बदलून घेऊन विद्यार्थ्यांचे